आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंट आल्याबरोबर मी आपला टी शर्ट आणि ते साधी सुधी पॅन्ट घालून खाली आलो आणि ते आवकून माझ्याकडे बघायला लागले. आम्ही प्रत्यक्ष तुमच्याशी बोलतो हे आमचा मला विश्वास बसेना आणि आम्ही तुम्हाला लाईव्ह बघत आहे. आता तुमच्याशी आम्ही बोलत आहे, हे स्वप्न आमचं कधी पूर्ण होईल आम्हाला माहित पण नव्हतं, पण ते स्वप्न पूर्ण झालं. आणि मग बोलता बोलता बऱ्याच गोष्टी इकडच्या तिकडच्या निघाल्यावर ते म्हटले, एक गोष्ट आम्ही तुमच्या जीवनात न पाहिली, जे पण तुम्ही बोलता ते देवाच्या वचनाच्या बाहेर जाऊन काही बोलतच नाही आणि तुम्ही जे बोलता ना याच्यामुळं आमचं देवावरचं प्रेम अधिक तीव्र बनतं. मग हे का तुमचं देवावरचं प्रेम तीव्र बनतं? का? कारण दिवस रात्र माझ्या डोक्यात फक्त देवाचेच विचार आहेत. माझ्या बापावरती प्रेम आहे. मी माझ्या बापाविषयी जास्त बोलतो. माझ्या परिवाराविषयी मी बोलत नाही, माझ्या प्रोफेशन विषयी बोलत नाही, माझ्या राहणीमानाविषयी बोलत नाही, माझ्या सन्मानाविषयी बोलत नाही. मी बोलतो ते माझ्या बापाच्या सन्मानाविषयी. आणि आता देव याजकांना सांगतो, अरे तुमची लेकरं तुमचा सन्मान करतात, मग माझा सन्मान कुठे? थोडक्यामध्ये देवाला काय सांगायचं की तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या बापाचा सन्मान करतात तसा तुम्ही माझा सन्मान करा. ऐका, मग तुम्ही तुमच्या बापाला वाटल तसे बोललं आणि देवाला तुम्ही चांगलं चांगलं बोललं तर ते पण मान्य होईल का? हाही मोठा प्रश्न आहे. असा ते वचन म्हणजे तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण समजेल. परमेश्वर याजकांना खडसावतो, मुलगा आपल्या बापाचा व चाकर आपल्या धन्याचा सन्मान करतो. मी बाप आहे तर माझा सन्मान कोठे आहे? मी धनी आहे तर माझे भय कोठे आहे? तो तुम्ही बाप आहे, माझा सन्मान कुठे आहे? ऐका, चर्च मध्ये येऊन तुम्ही देवाला किती पण अलंकारिक शब्द वापरा, किती पण भारी भारी गाणे गा, ते सगळं तुम्ही देवाला, देवा तो आमचा अब्बा पिता तेरी, आता गायलं एक फादर डे म्हणल्यावर मग आमचं काय असते कल्पना? फादर डे म्हणजे फादरवर एक गाणं, मदर डे मदरवर एक गाणं. फादर डे वडिलांना कपडे, संध्याकाळी बिर्याणी. मदर डे आईला साडी, संध्याकाळी बिर्याणी. शाळा सुटली, पाठी फुटली, संपलं. पुढच्या वर्षी बघायचं काय करायचं, नाताळ नवीन वर्ष आल्यावर तेव्हा विचार करू काय करायचं. पण इकडं देव बोलताना तो म्हणतो, जसं तुम्ही तुझ्या बापाचा सन्मान करता तसा माझा सन्मान करा. म्हणजे जर चर्च मध्ये तुम्ही देवाला खूप सन्मान देतात, मग तुमच्या बापाचा सन्मान कुठे आहे? जो रिस्पेक्ट तुम्ही चर्च मध्ये देवाला देता, सेम रिस्पेक्ट तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या बापाला तुम्हाला द्यायला पाहिजे. मग तुम्ही खरे बिलीव्हर्स. म्हणून म्हटलं हे वचन जे आहे ना, हे वचन व्यवहार आहे, तुमचा मानवी व्यवहार आहे, एकमेकाशी संबंध हा व्यवहार असणार. बायबल म्हणजे तुम्हाला नुसतं सांगत नाही, या टाळ्या वाजवा, गीत गा, हात वर करा, उड्या मारा, अमक करा, तमक करा. नाही, या गोष्टी सगळ्या बाह्य स्वरूपी आहेत बरं का. देव हे सगळं बाहेरून बघतो तुम्हाला. देवाचं बघणं तसं नसतं. म्हणून आम्ही पाहतो की दाविदावरती ज्या राजाचा अभिषेक करायला जायचा त्यास शमूएल त्याला म्हणतो की देवा हाच राजा आहे का? कन्फ्युज आहे मी. त्यास प्रभू त्याला काय म्हणतो, अरे तू बाहेरून बघतोस, मी कुठून बघतो? म्हणून इथं बसलेली सगळी लेकरं आहेत ना, बाहेरून तुम्ही किती छान छान आहात ना, चर्चमध्ये आल्यावर पास्टर 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 पास्टर, घरी गेल्यावर फादर फादर करता का? आणि जो सन्मान तुम्ही देवाला देता तो तुमच्या बापाला देता का? हाही प्रश्न प्रभू तुम्हाला विचारणार आहे आणि त्यातले आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. जर रिस्पेक्टच नाही, आदरच नाही. दुसरी गोष्ट सांगतो, त्याच्यामध्ये असं म्हटलं, विटाळलेली भाकर तुम्ही मला देऊ नका. म्हणून मी त्याचं टायटल दिलं, सर्वोत्तम ते बापासाठी द्या. तुमच्या बापाला देत असताना जे शिल्लक आहे ते त्याला द्यायचं नाही, बेस्ट मधलं बेस्ट बापाला द्यायचं आहे. ज्यानं तुम्हाला चालवलं, ज्यानं तुम्हाला शिक्षण दिलं. आणि लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही बाप बनताना त्यावेळेस तुम्हाला कळतं आणि तुमच्या डोक्यातले विचार काय असतात ना, तुम्ही बाप बनल्यावरच तुम्हाला समजतो, तोपर्यंत तुम्हाला समजत नाही. पण त्यांनी म्हटलं ना की त्यानं ख्रिसमसला मला नवीन कपडे दिले, पण माझ्या बापाकडे जुनेच कपडे होते. का त्याला वाटलं नाही की मी पण छान दिसावा? पण लहानपणापासून लेकूर जन्माला आल्यापासून त्याचं सगळं स्वप्न असतं की माझं लेकूर आहे ना, त्याला बेस्ट मधलं बेस्ट द्यायला पाहिजे.
बेस्ट मधलं बेस्ट द्यायला पाहिजे. त्याच्याकडे सगळं चांगलं असलं पाहिजे. त्याच्या स्वतःकडे काही नसलं तरी चालतं, पण मुलाच्या स्वप्नासंबंधानं तो बाप अतिशय सेन्सिटिव्ह असतो, जागरूक असतो, भावूक असतो. प्रिया, त्याला स्वतःच्या कपड्याची कधी कदर नसते. तो काय खातो, कसं राहतो, कुठं झोपतो, किती तास काम करतो, याच्याकडे पण त्याचं लक्ष नसतं. पण त्याला कळतं माझ्या लेकरांचं फ्युचर, त्यांचं भविष्य चांगलं होण्यासाठी मला आता त्यांच्यासाठी परिश्रम करावा लागेल, त्यांच्यासाठी काहीतरी करावं लागेल. दिवस रात्र मेहनत करून तो आपल्या लेकरांना घडवत असतो. आणि आता शास्त्र काय सांगतं, तुम्ही मला विटाळलेली भाकर का देता? आता तुम्हाला देवानं घडवलं, तुम्हाला तुमच्या बापानं घडवलं, तुम्हाला केपेबल बनवलं, तुम्हाला मोठं बनवलं. मग मोठं बनवल्यावर तुमच्या अंतःकरणात कुठली भावना आहे? बापाला काही दिलं तरी चालतं. तुमच्यामध्ये भावना काय? जे दिल ते खाऊ शकतात, बोलल तसं ऐकू शकतात. आमच्यात भावना काय? किती इन्सल्टिंग बोलत असतो मी कधी कधी. कधी अपमान करणारे शब्द मुखात निघतात आणि कधी कधी ते डायलॉग निघतात. तुम्हाला आमच्या पिढीचं काही कळत नाही. जास्त तुमची पिढी बर्बाद होईल ना. ही पिढी उद्ध्वस्त होणारी पिढी आहे. ही पिढी देशोधडीला लावणारी पिढी आहे. या पिढीमध्ये सगळे आंधळे आहेत आणि एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला वाट दाखवू शकत नाही. बापच तो काही डोळस असतो. प्रियांनो, त्याने जग पाहिलं, जगातले व्यवहार पाहिले, माणसं पाहिली, माणसाच्या अंतःकरणामधलं विष पाहिलं, मनुष्याच्या अंतःकरणामधल्या कल्पना पण त्यांनी जाणलेल्या आहेत. तो फसवला गेला, तो लुटला गेला, परंतु तरी सुद्धा त्यानं तुम्हाला सांभाळलं, मोठं केलं. म्हणून बापाच्या अंतःकरणातली भावना काय असते माहिती का? मी फसलो, माझ्या लेकराने फसू नये म्हणून तो दिवस रात्र आपल्या लेकरांची निगराणी करत असतो. तुमच्या मुखातनं शब्द त्यावेळेस येतात का? तुम्हाला या पिढीचं काही कळत नाही. लक्षात घ्या, या शब्दानं हे विटाळलेले शब्द तुमच्या बापाला जसं उद्ध्वस्त करतात, तसं स्वर्गातल्या बापाला पण ते दुखावतात. म्हणून लक्षात ठेवा, बापाविषयी शब्द बोलताना तुम्हाला 10 वेळा विचार करावा लागणार आहे की मी माझ्या बापाला काय बोलत आहे. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, तुमचा बाप कसाही असला तरी तुम्हाला त्याचा रिस्पेक्ट करावा लागेल. का? कारण शास्त्रामध्ये हे सांगितलेलं आहे. मला कोणी कोणी प्रश्न करतो, नाही आमचा बाप नीट नाही, मग आम्ही काय करू? मी कसं म्हणेल तुम्हाला तुमच्या बापाला मारा, शिवी द्या म्हणून? बायबलमध्ये दिलंय तिथं सन्मान करा, सन्मान करा, संपला विषय. बरं लक्षात घ्या, तो नसता तर तुम्ही जन्मालाच आला नसता ना. तो नसता तर तुमच्या गरजा भागल्याच नसत्या ना. आज तुम्हाला अवधा जो दर्जा तुम्हाला मिळाला, याची जबाबदारी कोण असणार आहे? कोण घेणार आहे? कोण तुम्हाला या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत? म्हणून बापाचा शब्द अंतिम शब्द असला पाहिजे. त्याच्यासाठी सर्वोत्तम द्या. ऐका, जर तुम्हाला आशीर्वादित व्हायचंय, नीट ऐका बरं का, जर तुम्हाला आशीर्वादित व्हायचं तर तुम्हाला तुमच्या बापाचं ऐकावंच लागणार आहे. आणि सगळ्यात उत्तम मी म्हणतो, तुम्ही शिळी खा पण बापाला ताजी भाकरी द्या. आमेन म्हणा की हो. द्यायचीच नाही तर कसं आमेन म्हणतात? आमेन म्हणजे असं हो. किती त्यांनी आग्रह केला ना, मी शिळ खातो नाही. आणि लक्षात ठेवा, देव सगळ्या गोष्टी बारकाईनं पाहत असतो. आणि शास्त्रात असं लिहिलंय, मनुष्य जे पेरतो ना तेच तुम्हाला कळत नाही. तुमचं तरुण पण असतं आणि तुमच्या तरुणपणामध्ये तुमचे तरुण विचार तुम्हाला काय सांगतात माहिती का? आता ते रिटायर तर झालेले आहेत, आता त्यांना कुठं कामाला जायचंय, मग आम्ही जरा निवांत आमचं झाल्यावर तुम्ही जेवा, आमचं उरलं तर तुम्ही का. आणि बरेच रात्रीचं खाता का पप्पा, रात्रीचं खाता का डॅडी तुम्ही? शेवटी ते या लोकांनी सारा आयुष्य काटकसर करण्यात तुम्हाला वाढवण्यामध्ये खर्च केलं असतं. मग त्यांनाही वाटतं वाया जाऊ नये. आणि मग तुम्ही काय करता माहिती का? दे मी खातो म्हटल्यावर आम्ही पण त्यांना नेऊन देतो. आणि इकडं देव बारकाईनं पाहतो की या बापानं या मुलाला ताजं ताजं करून खायला घातलं. आणि आता हा बाप जो आहे ना, ते लहान लेकरासारखं होऊ लागला रिटायरमेंट नंतर. आता आणि ज्यावेळेस तो वयोवृद्ध झालेला असतो त्यावेळेस ते लहान लेकरासारखं बनत असतं. आणि त्यावेळेस प्रभू तुमच्याकडनं अपेक्षा काय करतो की तुम्ही पेरणी करावी. आता तुम्ही तरुण आहात, तुम्ही तुमच्या लेकरांना चांगलं द्याल. जर तुम्ही त्यांना दुय्यम द्याल, मग जे पेराल ते उगवणार ना. मग तुम्हाला लेकर होणार. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, लेकर जे बाप करतो तेच करतं बरं का. बायबलचं सूत्र इतकं भारी आहे ना. ज्यावेळेस अब्राम एका ठिकाणामध्ये आला, राजाचं लक्ष त्याच्या बायकोकडे गेली, साराकडे गेलं. सारा इतकी सुंदर आहे आणि सारा सुंदर आहे म्हटल्यावर
अब्राम घाबरला आणि तो म्हटला की राजाला नाही सांगणार सारा माझी बायको आहे. मग त्याने सांगितलं ती माझी बहीण आहे. आणि असं म्हटल्याबरोबर या ठिकाणामध्ये राजा त्या असणाऱ्या सारेला घेऊन गेला आणि नंतर देवानं सांगितलं की बाबा ती त्याची बहीण आहे, त्याची बायको आहे. आता इसाक झाला. इसाकाच्या बाबतीत तसं घडलं. इसाकाची पण बायको सुंदर होती. इसाक पण राजाला घाबरला आणि तो म्हटला माझी बहीण आहे. म्हणजे जे बापानं केलं ते मुलगा करणार आहे. बाप जसं वर्तन करतो तसं मुलगा करणार आहे. मग तुम्ही तुमच्या बापाला शिळी भाकर दिली तर तुम्हाला ताज्या भाकरीची अपेक्षा कशी करता? तो म्हणता नाही माझ्या बापानं माझ्यासाठी काही केलं नाही, मी माझ्या पोरासाठी भरपूर केलं. तुझं पोरगं लुबाडून तुझ्या कमरेत लाथ घालून तुला रस्त्यावरती फेकणार आहे, कारण जे पेरलं तेच तू कापणार आहेस. पेरणी केल्यानंतर कोणी चांगली कापणी करू शकणार नाही. चुकीच्या गोष्टी पेरल्या तर चुकीच्या गोष्टीचीच कापणी तुम्ही करणार आहात. हे बायबल सांगतं. मग किती पश्चाताप करा. काही लोक मला प्रश्न करतात, प्रभू आम्हाला सुटका देतो, तो तारण देतो, पाप क्षमा करतो ना, मग माझं एखादं पाप जर माझ्यातून घडलं आणि आज मी पश्चाताप केला तर माझं ते असणारं पाप त्याची देव क्षमा करणार का? करणार ना क्षमा. त्या पापाची क्षमा करणार, तुम्हाला स्वर्ग राज्य देणार आहे. पण असं नाही होणार की तुम्ही चोरी केली, तुम्ही खून केला आणि खून केल्यावर तुम्ही काय माझ्याकडनं खून घडलेला आहे आता देवानं मला शिक्षाच होऊ नये म्हणून प्रार्थना करा. नाही हो. खून केला, चोरी केली तर शिक्षा होणार, कारण अधर्म पेरला तर दुःखाची कापणी होणार. मग येशूचा स्वीकार करण्याचा फायदा काय? स्वीकार करण्याचा फायदा हा की तुम्ही पृथ्वी तलावर शिक्षा भोगाल पण स्वर्गामध्ये तुम्हाला माफ केलं जाईल आणि तुम्हाला स्वर्ग राज्य मिळेल. म्हणून पृथ्वी तलावर चांगलं जीवन जगावं लागणार आहे. अजून बापाना जाता जाता मी सांगेन, तुमच्या लेकरांसमोर तुमचा आदर्श जसं तुमची लेकरं बनावीत ना तसाच आदर्श तुम्हाला तुमच्या लेकरांसमोर ठेवावा लागणार आहे. ते काही पालकाचं काम नाही. बऱ्याच लोकांना असं वाटतं की नाही पास्टरच्या ताब्यात दिले की लेकरं सुधारतील. पास्टरच्या ताब्यात देऊन तुम्ही जर घरामध्ये गोंधळ घातला तर तुमची लेकरं संस्कार ते चर्चमध्ये येणार 2 तास. 2 तासामध्ये काय घडणार आहे? अहो तुमच्याकडे 22 तास असतात, चर्चमध्ये 2 तास आणि 2 तासामध्ये अपेक्षा काय? पाळकासारखं बनलं पाहिजे. पाळकासारखं नंतर पहिले तुमच्यासारखं बनेल. तुम्ही ठग असाल तर लेकरं ठग बनतील. तुम्ही लबाड असाल तर लेकरं लबाड बनतील. तुम्ही व्यभिचारी असाल लेकरं व्यभिचारी बनतील. तुम्ही लोकांना फसवणारे असाल तुमची लेकरं 100% फसवणार. हे तुम्हाला घडावं लागणार आहे. म्हणून शास्त्रात लिहिले योहानाच्या शुभवर्तमान थेसलोनिकराचं पत्र 2रा अध्याय 11 वचनामध्ये काय म्हटलं वाचा. थेसलोनिकराचं पत्र 2रा अध्याय 11 वचन. तुम्हास ठाऊक आहे की बाप आपल्या मुलांना करीतो तसे आम्ही तुम्हापैकी प्रत्येकाला बाप आपल्या मुलांना करतो. काय करतो? तसे आम्ही तुम्हापैकी प्रत्येकाला बोध करीत. काय करायचं बापानं? बोध. कुठला बोध करायचा? कसं बोध करणार आहे? कशा पद्धतीने तुमच्या लेकरांना बोध करणार आहे? प्रत्येक बापानं आपल्या लेकरांना बोध केला पाहिजे. कोणता बोध? जो चर्चमध्ये तुम्हाला बोध केला जातो. चर्चमध्ये देवाचं वचन सांगितलं जातं. कोणता बोध तुम्ही करणार? ते तर जनरल झालं. नाही बाळा तू चांगलं वागलं पाहिजे. अहो चांगलं कसं वागायचं ते तर कळलं पाहिजे ना. चांगलं वागणं तुम्ही कसं दाखवणार आहे? चांगलं काय आहे? आणि चांगलं देवाच्या वचनाशिवाय दुसरं कोणतंच नाही. शास्त्र सांगतं प्रत्येक शास्त्रलेख सद्बोध दोष दाखवणं आणि सुधारणा करण्यासाठी. म्हणजे बोध कुठला करावा? देवाच्या वचनातनं बोध करावा. मग देवाचं वचनाचं बोध करण्यासाठी आतमध्ये तर यायला पाहिजे ना वचन. कसं बोध करणार आहात? जर बापालाच देवाच्या वचनाची गोडी नाही मग लेकरांना काय सांगणार आहे? मग आमच्याकडे सगळ्यात सोपी पद्धत काय? पाळकाकडे ओढवतानाच. त्यांनी असं केलं घरामध्ये, त्याने असं केलं, मग तू काय केलं? तू घरामध्ये बसून सगळ्या जगाच्या गोष्टी बोलला, तू घरामध्ये बसून सर्व वाईट गोष्टी बोलला, तर ती वाईट गोष्टी पेरणीच्या रूपानं लेकरांच्या अंतःकरणामध्ये झाल्या ना. एकत्र बसून जर तुम्ही टीव्ही सिरियल बघितल्या आणि त्या टीव्ही सिरियलची चर्चा तुम्ही केली तर तुमचं घर सिरियल बनणार ना. तुमच्या घरात सिरियल घडणारच आहे. मग त्याच्यानंतर तुम्हाला वाईट वाटण्याचं कारण, जेव्हा तुम्ही बोध करायचा त्यास तुम्ही बोध केला नाही, सांगायचं त्यास तुम्ही गपचूप बसला. त्यास तुम्हाला खंबीर भूमिका घ्यायची असती त्यास तुम्ही खंबीर भूमिका घेत नाही. मग तुम्ही लेचे पेच बनता. लक्षात ठेवा. मला आनंद वाटतो
लोक मला म्हणतात तुम्ही एक सक्सेसफुल पास्टर आहे. आणि ती गोष्ट खरंच मला आनंदाची वाटते की माझ्याकडे पाहताना लोक म्हणतात की तुम्ही यशस्वी पाळक आहात. मग काय यशस्वी पाळक आहे? बोध करायच्या टायमाला मी माघार घेत नाही. मी असं कधीच म्हणत नाही की ह्या चुकीच्या गोष्टी बरोबर आहे. मी दाखवतो, त्याला वाईट वाटू चांगलं वाटू, याच्यामुळे तो तुटेल, याच्यामुळे तो माझ्यापासून दूर जाईल, मला पर्वा नसती. परंतु एक दिवशी त्याला ती गोष्ट कळाल्यावर आपोआप तो व्यक्ती त्याला कळतं की या व्यक्तीने मला बरोबरच सांगितलं होतं. आज सकाळीच तुम्ही सगळ्यांनी मला हॅपी फादर्स डे शुभेच्छा दिल्या, पण एक सकाळीच अशा व्यक्तीची शुभेच्छा आली, ती ऐकल्यावरच मी कळलं नंतर त्याला हा बापच खरा बाप आहे. अपेक्षा पण नसते, पण तो काय बाप विलन असतो ना. एक काळ असतो बाप बोध करायला लागलेला. बोध करणारा कोणताच बाप कोणाला आवडत नसतो. मग त्या बापानं काय केलं पाहिजे? आली लेकर, बस बाळा, हा बिडी आहे, मला पण फुकून दे, मला पण दे, दारू पिऊन आला बाळा, चल 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 तुझे कपडे काढतो, तुला झोपवतो. असला बाप काय कामाचा? शास्त्र सांगतं जो आपल्या लेकराला शिस्त लावण्यासाठी काठी घेत नाही तो बापाच्या योग्यतेचा नाही. बापानं त्यावेळेस बोध करावा लागतो. बोध करा लेकरांना, वाईट वाटू द्या, त्यांचं अंतकरण तुटू द्या, ते छिन्न विछिन्न होऊ द्या, पण त्यांच्या जीवनाला आकार देण्यासाठी त्याला बोध करणं गरजेचं आहे. सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करून घेऊ नका. कधी कधी आम्ही ऍडजस्ट करतो, आणि ऍडजस्ट काय करतो माहिती का? आम्हाला असं वाटतं घरात शांती राहावी. तुम्हाला काय वाटतं? टेम्पररी शांती राहील ती, पण ही शांती एक दिवशी तुमच्या घराची संपूर्ण शांती भस्म करून टाकेल, आणि तुम्ही शांती शोधायला जाल पण तुम्हाला कुठे सुद्धा शांती मिळणार नाही. टेम्पररी ऍडजस्टमेंट, तात्पुरती तडजोड आहे ती. ज्याच्यानं लेकरं चुकली तरी आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि आम्ही त्यांना बोध करत नाही. लक्षात घ्या, देवाच्या वचनानुसार आम्हाला बोध केलाच पाहिजे. म्हणून आम्ही पाहतो पवित्र शास्त्रामध्ये 2 अनसक्सेसफुल असणारे बाप मी पवित्र शास्त्रात तुम्हाला दाखवणार आहे. एक तर याजक होता, एली याजक. त्याची लेकरं असं लिहिलं की बाहेरच्या स्त्रियांशी गैरव्यवहार करत होते, पण एली याजकाच्या लक्षात पण ते आलं नाही. वेदीवरचं चांगलं ते काढून खात होते, आणि त्या आता वेदीवरचं देवाचं सुद्धा ते काढून खात होते, पण एली याजकानं त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. अनसक्सेसफुल, अयशस्वी असणारा बाप तो ठरलेला गेला. याजक, त्या याजकानं देवाची भीती त्यांना शिकवायला पाहिजे, परंतु तो याजकाची लेकरं आज जर त्याच्या संबंधानं असं लिहिलं की शेवटी देव त्या शमूएल बाळाशी बोलायला लागला. शमूएलाला त्यांनी बोलवलं, तो म्हटलं इकडे मी एलीला त्याच्या जागेवरून काढणार आहे. आणि लक्षात ठेव, का तर एलीच्या अधमपणा, मुलांच्या अधमपणाची आवाज स्वर्गापर्यंत गेली. या बापानं त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं नाही. एली याजकानं कधीच त्यांना त्या ठिकाणात ताडण केलं नाही, त्यांना सांगितलं नाही ही चुकीची गोष्ट आहे. एली याजक शांतपणे त्या ठिकाणामध्ये आपली सेवा करत होता, आणि तो सेवा करत असताना त्यानं देवाच्या सूचनेकडे, देवाच्या सूचनेनुसार आपल्या लेकरांना बोध केला नाही. जर पालक आपल्या लेकरांना बोध करू शकत नसले, ते कितीही धार्मिक असले एली याजकाप्रमाणे, देवानं बोध न केल्यामुळे त्याला सांगितलं की आता एली आपल्या जागेवरती सेवा करू शकणार नाही. लक्षात घ्या, सेवा तुम्ही तेव्हा करू शकता जेव्हा तुम्ही तुमच्या लेकरांना बोध करू शकता. सेवा नंतर आहे, पहिले बोध आहे. जर तुम्ही तुमच्या लेकरांना बोध केला नाही, त्यांना शिकवलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही त्यांना मंदिरामध्ये येत ना, रोज त्यांना बोध केला पाहिजे, आणि त्याची सवय लहानपणापासून लागली पाहिजे. चर्चमध्ये आल्यावर त्यांनी बसायचं कसं याच्यापासून तुम्ही त्याला शिस्त लावली पाहिजे, बोध केला पाहिजे. ते फिरायला लागलं इकडे तिकडे, तुम्ही कौतुकानं त्याच्याकडे बघता, मग पुढं ते बाहेर पण तशाच प्रकारचं जीवन जगेल. त्याला मंदिराचं महत्व नाही, तो बाहेर कसं जगणार आहे? कसं जगणार आहे? त्याला बोध केला पाहिजे तुम्हाला. परवा कुणीतरी चर्चमध्ये आलं, बाहेरून आले होते मंडळांमध्ये, आपल्याकडे आल्यावर ते लेकरं इकडे तिकडे फिरायला लागले, आणि मग ओरडायला लागल्यावर त्यांना सांगितलं इथं गडबड करायची नाही. नाही, आमच्या चर्चमध्ये तर आम्ही फिरू देते लेकरं. मग आता तुमचं इथं बनवता का? इथं आम्ही शिस्त लावणार, आम्ही सांगणार हे देवाचं घर आहे. देवाच्या घरामध्ये आणि कसं पण कोणी फिरलं, गडबड केली, आरडाओरडा केला तर चालतं का? परमेश्वराचं घर आहे, बोध करावाच लागणार आहे. तुमच्या लेकरांना बोध करावा लागणार आहे.
त्याला शांत बसण्याची शिक्षण लावावं लागणार आहे, त्याला गुडघे टेकण्याचं शिक्षण लावावं लागणार आहे. मग आमच्या लेकरांना बोलायला येत नाही पण गुडघे टेकायला येतात का, तर त्यांना आम्ही बोध करतो देवाच्या घरामध्ये आलं कसं बसायचंय. त्यांना कळतं प्रार्थना करताना डोक्यावरती ओढणी घ्यायला पाहिजे. आमची छोटी छोटी लेकरं ज्यांना कधी समज पण नाही पण ते ओढणी घेऊन डोक्यावरती बसतात का, तर त्यांना बोध केलेला आहे. त्यांना कळलं आमची मम्मी सुद्धा प्रार्थना करताना डोकं झाकती, आतापासून त्यांना बोध. मग तसा जर बोध असेल तर ही लेकरं जगात भरकटतील का हो? बापाचं काम आहे बोध करणं. मी पण तुमचा बाप आहे, वारंवार तुम्हाला बोध करतो. वाईट वाटतं मला माहितीये, माझं बोलणं मी तर म्हणतो सगळ्यात डेंजर पाळक मीच आहे, नाही का. मंडळी तुमच्यासारखी असो पण पाळक माझ्यासारखा नसावा. तुम्ही खूप चांगले, पण मला कुठली गोष्ट दिसली की मग मला ते सहन होत नाही. मी म्हणतो नाही, चर्च देवाच्या वचनानुसारच असलं पाहिजे, असंच हे असंच असलं पाहिजे, याच्या व्यतिरिक्त असता कामा नये. आणि माझं कॉम्प्रोमाइज कधी नसतं. मी सगळ्याला बोलतो ज्या दिवशी कॉम्प्रोमाइज येईल ना त्या दिवशी मंडळी सोडून टाकणार. नकोच, चर्चच नको, सेवाच नको. कशाला सेवा करायची? अरे हे आहे तसं जायचं नाही तर उपयोग काय त्याचा? हे देवाचं वचन आहे, हे असंच गेलं पाहिजे. आणि समजा लोक आहे तसं स्वीकारत नाही, मग मी बुजगावणं म्हणून थांबू? तुम्हाला तुमच्या म्हणण्याप्रमाणे बघा आणि मी नुसतं सांगत राहतो नाही, माझ्याकडं प्रिपरेशन तयार आहे. प्रभू हे म्हणजे असंच बोध करायलाच पाहिजे, हे असं आहे, पटत नाही तरी तुम्हाला स्वीकारावं लागणार आहे. बरं, मुळात बायबल तुम्हाला थोडी पटण्यासाठी आहे, ते देवाचं वचन आहे. आकाश पृथ्वी नाही तशी होईल म्हणजे तुम्हालाच नाहीसं व्हावं लागेल. बोध करायलाच पाहिजे, तुमच्या लेकरांना बोध केला पाहिजे. पालकांना पण सांगतो, तुम्ही जर मंडळी चालवत आहात आणि तुमची मंडळी तुम्हाला आत्मिक पिता म्हणत आहे तर तुम्ही त्यांना का बोध करत नाही? एक आत्मिक बाबाचं काम आहे लेकरांना बोध करणं, चुका त्यांच्या दाखवणं आणि त्यांच्या चुकांपासून त्यांनी परावृत्त व्हावं, त्याने शिक्षण घ्यावं, त्याने आपलं जीवन प्रभूला द्यावं आणि प्रभूला त्याच्याविषयी पसंत असावं. हे बापाचं काम आहे. आणि जो बाप ते करत नाही तो देवाच्या योग्यतेचा बाप नाही. म्हणून तिथेच पौल काय म्हणतो, काय त्या थेसलीकरच्या पत्रामध्ये काय म्हटलंय वाचा बरं. बापानं तुम्हाला ठाऊकच आहे की बाप आपल्या मुलांना करतो तसे आम्ही तुम्हापैकी प्रत्येकाला बोध करीत. कुणाला बोध करतो? प्रत्येकाला. बोला की कुणाला? प्रत्येकाला. त्यांना सांगा ते चुकले तर ना. अरे तुला पण सांगायचंय, आम्ही काय ते चुकले त्यांना सांगा. तू बरोबर आहे, कोणी तुला सांगितलं? शास्त्रात सांगितलं बापाने कुणाला बोध करायचा? तुम्हापैकी प्रत्येकाला. बोला सगळ्यांनी, कुणाला बोध करायचा? प्रत्येकाला. बापानं सगळ्याला बोध करायचा. म्हणून उदयापुत्र आल्यावर उदयापुत्राला बोध केला आणि भावाला पण बोध केला. भावाला काय बोध केला? सगळं तुझंच होतं की रे, एक कोरडू कापलं तर तुला एवढं दुःख झालं, तू म्हणतो ना माझ्यासाठी काही पण नाही कापलं, तू सगळं